यशा विडी दे विडी. काय विडी 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 दे विडी. माझी बिडी चालेल तुला? अरे काय माझा इथं जीव जायची वेळ आली आहे. जरा कुठं टेकलो तर चेष्टा सुरू. दे. ती मिसळ खाऊन किती तास झाले रे? अरे वा, म्हणजे तुम्हालाही भूक लागते म्हणायची. या. आम्ही काही माणसं नाही भूक न लागायला. हा आणि आम्हाला काही तुझ्यासारखं 24 तास चरायला नाही आवडत. हा आणि आम्हालाही योग्य वेळी भूक लागते. माहितीये माहितीये. शंकर, देशपांडे वकील विडीचा झुरका घेताना कसे दिसतायत बघ. गोफ्या लेका, आजपर्यंत आपण फक्त जात बंधू होतो. आज विडीमुळे तू आमच्याच लेवलला आलायस. कसली लेवल आणि कसलं काय. ऐक, मला सांगा, आपल्या तिघांनाही सारखीच कडाडून भूक लागली आहे की नाही? हो रे. हो की नाही? हा. आणि थकव्यामुळे आपल्या डोळ्यांवर झापडाही आल्यात. म्हणून म्हणतो झोपायच्या आधी एक 4 घास पोटात गेले ना बरं वाटेल. हा ए यशा, काय रे? काहीतरी बंदोबस्त कर ना. काहीतरी जेवायचा बंदोबस्त कर ना कुठेतरी. बघ काय वेळ लागलाय काय? मी जेवायचं नाव काढलं तर मला नाव ठेवतं. आता मलाच दरवाजा सुटवायला सांगताय. भीती पळाली वाटतं तुमची. ए चुकलं चुकलं जाणं जाणं जाणं. चुकलं. काय 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 बोलतोस तू? आपण इथे असल्याबद्दल कुणाला कशाला जागरूक करायचं? गपचूप इथे रात्र काढायची आणि पहाटे उजाडायच्या चटकायचं. घरी पोचायचंय ना? काय मग झोपा चला. चुकलं माझे. ए देवा. ऐक त्या सर्व्हिस मोटारनं आपल्याला अवेळी उतरवलं नसतं तर एव्हाना आपण तिघेही आपापल्या घरी पोहोचलो असतो. पोर बऱ्याच दिवसांनी आलंय म्हणून माझ्या आईनं शेवया बोटव्याची खीर घातली. भरल्या पोटानं मी माझ्या लहान भावंडांबरोबर अंगणातल्या तुळशी कट्ट्यावर मनमुराद गप्पा मारल्या असत्या. मग हळूच आईच्या अंथरुणाशी आलो असतो. आईनं पाठीवरून प्रेमानं हात फिरवीत विचारलं असतं, तुझं कसं चाललंय बाबा? चौकशी केली काय? तिघ जण आली नाही, बाहेर गावची चौकशी केलेली बरी. कशी? नाही तुम्ही काय चौकशी केली होती काय? हे गोपू, हे यशवंता, उठ 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 उठ. कोण बसलेला आहेत ते? गाव आम्ही वाटसरू आहोत. कुणीकडे निघाला? नांदवडी नांदवडी. नांदवडीला? इकडे कुठं? आणि कुठं आला आता? पुण्याहून. कोण तुम्ही नांदवडीचं? मी कुलकर्णी, ही दोघं देशपांडे आहेत. म्हणजे बामणं म्हणा की. बामणं. कोण लोक आहे ती? नांदवडीच्या बामणाची पोर आहेत. आणि इकडे कुणाकडे आली होती? गेली ती एकटी गावली तिनं. मोटरवाल्यानं रस्त्याच्या फाट्यावर सोडली तेव्हा चालत चालत आपल्या गावाकडे आल्यात. हा आणि
नांदवाडीत लय गडबड झाली दादा. हा, मग 8 खून पडल्या ती. नांदवडीत 8 खून पडले. आणि मग यशवंत, अरे शंकर, मला निघायला पाहिजे. अरे गोपू असं काय करतोस? अरे गोपू ऐक. अरे असं काय करतोस? अरे ही लोक सांगतात की सगळ्या अफवा. आणि 12 वर्षच्या गप्पा म्हणजे सायंकाळचं वर्तमानपत्र आहे. असं काय करतोस? 8 खून पाडायला काय मोगलाई आहे? बघ, तालुक्याचं गाव आहे आपली. हे काय सांगतात भडवे? नाही शंकर, वाईट बातम्या शक्यतो खोट्या ठरत नाहीत. मी जातो. ए कोण आहे रे? काय झालं? नांदवडीच्या बामणाची पोर आहेत. पार फ्यालीत. कुठली? नांदवडी. काय नाव म्हण? पुनीत देशपांडे आहे म्हण. ओ भाऊ कंदील पाहुजर. ए इकडे. देशपांडे कोण म्हण? मी यशवंत देशपांडे, बाबा मास्तरांचा मुलगा. अरे यशवंत तू. अरे मैं माधू. माधू. अरे माधू नावी नाव का? अरे माद्या तू. अरे मादा तू तू इकडे कसा? लेको माझी सासूरुडी नाव का इथं? हा, मग हे कोण? अरे गोपू सावकाराचा. गोपू. लेको तुम्ही इकडे काय करायला? बेलकरंजीला? म्हणजे ओळखीचे आहेत म्हणा की. हा गावाले गावाले. अरे लेको काय भानगड? तर काय सांगायचं मला? पुण्यात गांधीबाबाच्या हत्येनंतर जाळपोळी आणि दंगली सुरू झाली. खाय प्यायची आबाळ सुरू झाली. म्हणून म्हटलं गावाकडे जाऊया, तेवढंच 10-12 दिवस निवांत राहता येईल. तर हे विपरीतच घडलं. सर्व्हिस मोटरवाल्यांनी रस्त्यात उतरवलं. रात्र बेलकरंजीत काढावी म्हणून इथे पायपीट करत आलो, तर इथले लोक हे असे कुठून इकडे आलो असं झालं. ताश नवा असं झालं. यशवंत अशा नवा असं. अरे गावच्या लोकांनी काय अक्कल हा? आता तुमच्यासारख्या मूर्ती कशाला येतील गावात? हा नाही, चल माझ्या घरला चला, बघू तुम्हाला कोण काय करतो. तुमच्या केसला धक्का तर आपल्या प्राणाला धक्का. चला चला माझ्या मागणं चला. चल चला चल चल चल. काय मग याच्या? हा पुण्याहून कधी निघाला? काल रात्री हा, कराडपर्यंत MSMच्या रेल्वेने आलो. हा. तिथून सारंगपूर पर्यंत सर्व्हिस मोटार. तिथून दुसरी सर्व्हिस मोटार केली, पण त्यांनी मध्येच उतरवलं. का रे, त्याच्यावर जायचंय का? म्हणजे ह्याच्यावर किंवा कुणावरच विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाहीये. म्हणजे काय? म्हणजे तुमच्या विश्वासातला आहे ना, किंवा पूर्ण भरोसा असेल तरच जाऊयात. अरे असं काय करतोस गोपू? अरे आम्ही 4 वर्ष एकत्र बसलोय, गप्पा आणल्या आहेत. तू या शंका नुसत्या मनात आणू नकोस. चल चल चल. हा चला की आता. चल चल आलो माझा. चल. विचार कसला करताय? आणि नाही नाही विचार कर. चला रे. पर माझा हा. तुला आठवतंय का रे, 6 वर्षापूर्वी मी आणि यशवंता नांदवडीला ज्यावेळेस हायस्कूलमध्ये शिकत होतो, तेव्हा आपली पहिल्यांदा ओळख झाली. हं? माझे आई वडील तसे चोपडीलाच राहत होते आणि मी एकटाच नांदवडीला. मी बरा आहे श्रीन. तुझ्या त्या जुन्या वाड्यातल्या खोलीपासून माझं घर 10 मिनिटाच्या अंतरावर होतं. आणि बरं का गोपू, मी 6 आणि भाड्याच्या खोलीत राहत होतो. अरे खोली कसली, गावातल्या अमेरिकाम तिकडे पोरांचा अड्डाच होता तो. काय रे माझ्या? मग खरंच आहे, अभ्यासापेक्षा इतरच उद्योग जास्त चालायचे. कोण कोण जमायचं तिथे? हा. नाना तऱ्हेची, नाना जातीची पोरं. माध्या, हा. तो रामाजंगम कसा आहे रे आता? काय कुशल एकदम. कुशल आहे ना? बरं का गोपू, रामाजंगम म्हणजे मिलिटरीतून आलेला माणूस आणि मिलिटरीतल्याच गोष्टी ऐकवायचा. हं? आणि तो काळ्या शिंपी. शिंपी. मापाचे कपडे शिवण्यापेक्षा त्याला त्या जादू टोण्याच्या विद्येतच जास्ती रस असायचा. आणि दिवसभर सटाक फटाक करणारा तो गण्या गोष्टी आणि हा माधू, दोघांची चांगलीच जुंपायची नाही यशवंत?
म्हणजे अजून सगळं आठवतंय म्हणायचं की हा? अरे महादा कसं नाही आठवणार. आणि बरं का गोपू, एकदा का महादाची गोष्ट सुरू झाली की वेळ कसा गेला ते काही कळायचंच नाही. ताशानं वा असं झालं का रसुल्यानं पोरवयातच गाव सोडलं मुंबईत. हे अंड्याच्या धंद्यावर रसल्याचं नशीब वर आलं. वर्ष 2 वर्षातून रसुल्या गावाकडे यायचा. तो म्हातारीला खमंग वासाचं भारी कापड घेऊनच. माधू ये माधू, त्या बाईच्या भानगडीबद्दल सांग की, कशाला ताणतोय उगाच. ताशानं वा असं झालं काय एकदा असंच रसुल्या मुंबईहून गावाकडे आला. आता बाकी सगळं रीतीप्रमाणे झालं. पर या वक्ताला कुजबूज झाली का रसुल्यानं येताना कोणीतरी बाई आणली. रसुल्यानं बाई आणली. बॉम्बा बॉम्ब सगळीकडं. आता बाई म्हणजे बायको नव बर का, कोणाची तरी दुसऱ्याची पळवून बायको आय का. आता गोष्ट फुटली खरी, पण त्याची खातर जमा काय होईना. आता कोणी म्हण दोघांना चांदणी वागताला माळ रानावरून घराकडे येताना पाहिलं. आता कोणी म्हण उंच टेकडीवर दोघ जण गळ्यात गळे घालून बसले होते. काही बॉल सगळीकडे बॉम्बा बॉम्ब. कोणी म्हण भर दुपारी ओढ्यामध्ये दोघांना डुंबताना पाहिलं. आणि या सगळ्यात भारी आपली आकू पाटलीन. आकू पाटलीन रसुल्याच्या घरा शेजारची आकू पाटलीन. तर आकू पाटलीन एकदा अशीच माळवदावर मिरच्या वाळू घालत होती. आणि तिला त्या बाईला प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यानं नाताना पाहिली. आकू पाटलीन म्हणते अशी देखणी बाई म्या उभ्या जन्मात बघितली नाही. तू नको ऐकू रे. ती म्हणते हळदीच्या गाभ्यावानी तिचा रंग, डोळे नाक जणू पद्मिनीच, केस जरा लांब नाही तर टाचाला शिव. ताशानं वा असं झालं का आकू पाटलीनी सांगितलेली गोष्ट गावात फुटली. आणि सगळं गाववालं रसुल्याचं असं कौतिक करायला लागलं का ज्याचं नाव ते. कोणी म्हणाल बाईबाजी म्हणतात ती आला. परीत तिच्या कापडाचं कौतिक करायला लागला. म्हणला तिच्या साड्या इतक्या तलम की आता धुताना हातानं स्वच्छ करायला लागतात. आणि धुताना म्हण कापड जवळ ठेवली तिची की मोगराच्या ढिगाऱ्यापाशी बसल्यासारखं वाटते. अरे बाई कसली राणीच म्हणा ना. काय रे लाग बोललास अशा लेको. जशी जवानी टिकत नाही, केस पिकायचे थांबत नाही, तसं या सुखालाही शेवट होतच ना. आता या मुसलमान रसुल्याने आणलेली बाई हे कुणा खानदानी मराठ्या घरातली, कोणा कमनशिबी नवऱ्याची बायको हे जेव्हा गावाला कळलं, त्याचं कौतुक करत गावभर नाचणारी मंडळी एका रात्रीत त्याची वैरी बनली. अरे एखाद्या मुसलमानांनी खानदानी मराठ्याची बायको पळवून आणायची म्हणजे काय? आपण काय लुगडे नेसलेत होय? मग काय एके दिवशी गावातली 8-10 दांडगी पोरं हे हातात लाठी काठी घेऊन रसुल्याच्या घरासमोर जमली. रसुल्याच्या आईबापाची पर्वा न करता रसुल्यावर एक काढून पडली. काय सांग? हा मग रसुल्या बोलत होता, सांगत होता काय बोलायचं ते मला बोला, तिचं नाव मध्ये घ्यायचं नाही. पण गावातली दांडगी पोरं ती रसल्यावर जी तुटून पडली काही विचारू नका. गावचा कारभारी बोलला हे असली अवलाद आमच्या पंढरीत नको. रसुल्या बिचारा आई बापाच्या डोळ्यातलं पाण्याची पर्वा न करता त्या दिवशी ते घर ते गाव सोडून जे गेला ना ते काय तुम्हाला सांगतो लेको. गुण्या गोविंदानं नांदणार गाव, पण एकदा का त्याच्यात जात शिरली का त्याची नासडी झालीच म्हणून समजा. असं झालं. गोपू दादा तुम्ही का शांत काय बोलतच नाही? नांदवडीला 8 माणसांचा खून झाला.
कोणाला एकानं सांगितलं तुम्हाला हे? अरे नाही माधू, काय झालं, बारावर काही लोक बोलत होते. अरे गावचे लोक पाहिजे. हो तुम्ही नका काळजी करू, मी आहे. चला माझ्यावर. चला चला चला, काळजी नाही चल करायची. गोपी, चल. चल. चल यशवंत. ये रे शांकर्या. हा यप्पा. हा घ्या बस. घे आतून घे. कमळे, ए कमळे, पाणी आण जरा, पाहुणे आलेत बघ. हा दे. ए गोपुरा, ए. हा. काय कमळे, ओळखलं का? नाही. अगं नांदिवडीचे देशपांडे कुलकर्णी नांदिवडीला शिकायला होते बघ. ते नाही का रातभर मी यांच्या खोलीवर गप्पा मारत बसायचो, सकाळी आल्यावर तुझ्या शिव्या खायचो. हा चला तुमचं आपलं काहीतरी. अगं येस ते. अरे माधू, अशी ओळख करून दिलीस तर वहिनी आम्हाला घरात घेतील का? ते बरे नाही घेणार. बरे बघ, गडी थकून बागून आलेत. भाकरी टाक गरम गरम. दूध आहे ना शेरड्याचं? वय हाय की. हा आणि थोड्याशा मिरच्या बी तळते, हा तेवढीच तोंडाला चव. हा. चला कामाला लागा चला. बरे बघ गड्यानो, दाबून खायचं आणि खुशाल पडायचं. आता इथे का कोणाच्या बाशी ब्या आहे होय? हा नाही, आता तुम्हाला बरं वाटत असेल तर मग इथून गावाबाहेर वस्ती आहे रानात, तिकडे जाऊ. मात्र तिकडं थंड वाजलं, माझ्यापाशी पांघराया देण्यासारखं काय नाही. तुमचं तुम्ही ठरवा काय ते. आता मला वाटतं तो म्हणतो त्याप्रमाणे आपण वस्तीला गेलेलं बरं, तेच सोयीचं होईल. अरे अंधारातून ठेचा खात दूरवर जाण्याची शक्ती आहे का अंगात? नाही नाही, आपण आज माधूकडेच राहूया. काय शंकर? खरंच इथेच राहूया. हे कमळे, अटप पट 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 चल. वय झालं. काय व मी म्हणते, इतक्या रात्रीच्याला इकडे कुठं आलं आड वाटला? हा, मोटार बिटार चुकली तर काय? येळ चुकली म्हण. कधी कोणावर कोणती येळ सांगता येत नाही. हेच कर. वय आता गावामध्ये कारकुनी, मास्तर, केन, सावकारी करणारी लोक रात्री अपरात्री चोरट्या आणि हिंडण्याची येळ आली बघ त्यांच्यावर. काय झालं? तिकडे गांधी बाबाचा पुन्हा एकदा झाला. हा वय. अहो त्या इठाबाईचं म्हातार हम्म. डोळ्याला सोगा लावून बसलंय की. म्हणून लोक यांच्या मागे लागले. हाता म्हणजे यांचा तर हात नाही त्या माग. म्या नाही वाढायची बघा, सांगून ठेवते. आणि तुम्ही बी कसल्या भानगडीत पडू नका. हा ए गप बसते का आता? हा? ऐकत नाही काय नाही होगा आपली बडबड बडबड बडबड. काही खमंग वास आहे. गोप्या, लेका भूक आहे ना अजून? मला पुढची काळजी लागली आहे. यशवंत, पण तुझी भूक काय म्हणते? खरं सांगू, मगाशी मी विषय टाळला, पण आपण जेव्हा त्या फाट्याजवळ झाडाखाली बसलो होतो ना, तेव्हाच माझ्या पोटात चावायला लागलं होतं. ताशनव असं झालं का गांधी बाबाला ज्यानं मारलं तो बामण, म्हणून लोक या बामणांच्या मागे लागले. आणि गोष्ट अशी का सोमवाडीला 8 बामणांची गरज आली म्हणते. असं व्हय. म्हणजे वड्याचं तेल वांग्यावर काढलं म्हणायचं. म्हणून तर घेऊन आलो घरच्याला. तुझ्या माहेरच्या लोकांनी गोडभर पाणी तर विचारलं नाहीच, वर दाटावणीचा आहेर केलाय. अहो, जातीचा विषय निघाला की माणूस की मसनात गेली समजा. न कसलं माहेर आणि कसलं सासर. काय आश्चर्य आहे ना शंकर. मरण असं पाठलाग करत असताना तहान भूक मात्र लागतेच. अरे यात आश्चर्य कसलं यशवंता, हा निसर्ग नियमच आहे. एवढं मोठं महायुद्ध झालं तरी जीवनाचं रहाटगाडगं चालूच होतं की. युद्धाच्या त्या काळ्या छायेतही तरुण मुलं मुली एकमेकांच्या प्रेमात पडत होती, आयांना बाळ होत होती, जुने वृक्ष मोडून पडत होते, नवीन रोपटी तयार होत होती. घोड्यांच्या दातासारखा दिसणारा तो पिवळा मका आणि मिलोसारखं निकृष्ट धान्य असूनही भूक लागायची थोडीच थांबली होती. खरंय तुझं म्हणणं. व्यथा वेदना